हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बघतोय कच्च्या कैरीचं गूळ घालून केलेला छुंदा किंवा लोणचं। हे लोणचं बनवायला 10 ते 15 मिनिटं लागतील, पण 1 ते 1.5 वर्ष आरामात टिकतं। इतकं छान आणि टेस्टी असं हे लोणचं होतं। कमी तेल आणि कमी मसाल्यांमध्ये अगदी चटपटीत असं आंबट तिखट गोड चवीचं हे लोणचं खूप मस्त तयार होतं। तुम्हाला नक्की आवडेल, तर रेसिपी ट्राय करून बघा। चला तर हे लोणचं कसं बनवायचं ते बघूया। लक्षात घ्या, आंब्याचं लोणचं बनवण्यासाठी आंबे आपण घेतो ते आंबे चांगले घट्ट असले पाहिजेत। जर तोडून जास्त वेळ झालेला असेल तर ते आंबे 1 ते 2 तास पाण्यामध्ये बुडवून ठेवा, त्यामुळं आंबे घट्ट होतील आणि त्यानंतरच लोणचं बनवायला घ्यायचं। आता हे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्याच्यावरची देठं जी आहे ती काढून घेतलेली आहेत। आता स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची, याच्यावरची सालं काढायची आणि लहान तुकड्यांमध्ये कापून घ्यायचे आहेत, कट करून घ्यायचे आहेत। तर इथं हे सगळे आंबे मी स्वच्छ पुसून घेतले आणि या प्रकारे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत। या आंब्यांचं प्रमाण मोजण्यासाठी तुम्ही एखादा भांडं घेऊ शकता, एखादा बाउल घेऊ शकता। तर एका बाउलने मी माप केलेलं आहे, तर एक बाउल भरून या आंब्यांच्या फोडी झालेल्या आहेत, तर त्यानुसारच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तर आता गॅसवर एक कढई ठेवली, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा फक्त तेल वापरायचं आहे आणि या तेलावर या आंब्याच्या फोडी 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवरती। हे लोणचं बनवण्यासाठी कमीत कमी तेल आणि कमीत कमी मसाले वापरले जातात, पण तरीही हे लोणचं खूप टेस्टी होतं, खायला जास्त दिवस टिकतं। त्यामुळं नक्की एक वेळ बनवून बघा, तुम्हाला देखील खूप आवडेल। इथं मी कमी प्रमाणामध्ये दाखवते, पण तुम्ही कितीही किलोच्या प्रमाणामध्ये बनवून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही लोणचं। मी हे आंबे वजनावर घेतलेले होते आणि त्यानुसारच किंवा त्या अंदाजानेच आपल्याला गूळ देखील घ्यायचा आहे। तुम्ही भांड्याच्या मापाने देखील घेऊ शकता, भांड्याने माप करू शकता या आंब्यांच्या फोडीचं आणि त्यानुसार गूळ घेऊ शकता। तर एक बाउल फोडी झालेल्या होत्या आणि त्याच बाउलनी साधारण पाऊण बाउल होईल इतपत मी गूळ इथं घेतलेला आहे। म्हणजे अर्धा किलो आंबे होते, तर त्यानुसार 300 ग्राम गूळ मी इथं वापरलेला आहे। आता या गुळांमध्ये या आंब्यांच्या फोडी शिजवून घ्यायच्या आणि या गुळाचा एकतारी पाक झाला पाहिजे इतपत आपल्याला शिजवायचं आहे। मीडियम फ्लेमवरती कराल तर 5 ते 6 मिनिटामध्ये एकतारी पाक तयार होतो, कारण यामध्ये अजिबात आपण पाण्याचा वापर केलेला नाही। पाक बनवण्यासाठी जर पाणी वापरलं असेल तर मात्र पाक बनायला वेळ लागेल। तर 3 मिनिटांनी बघा, गूळ पूर्ण विरघळला आहे आणि आता पाक आपला घट्ट होतोय। तर 3 ते 4 मिनिटे झाल्यानंतर एक वेळ आपल्याला पाक चेक करायचा आहे। या चमच्यावरचा थोडासा पाक या प्रकारे बोटांवर घ्यायचा आणि बघायचा, तर बघू शकता एक तार तयार होते। आणखी एकदा दाखवते, ही बघा छान अशी एक तार तयार होते। तर आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि यामध्ये काही मसाले घालून घेऊया। मसाल्यांमध्ये घ्यायचं आहे 10 ते 12 लवंग, 1 चमचा मेथी दाणा म्हणजे साधारण 15 ते 20 मेथीचे दाणे, त्यानंतर भाजलेले जिऱ्याची पावडर अर्धा चमचा, 1 लहान चमचा लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे इतकेच मसाले आपल्याला यामध्ये वापरायचे आहेत। जर तुम्हाला जास्ती काही ॲड करायचं असेल तुमच्या चवीनुसार, टेस्टनुसार, तर तो मसाला देखील तुम्ही ॲड करू शकता, पण या लोणच्यामध्ये फक्त हे इतकेच 2 ते 3 मसाले पडतात। तर आता बघा, गॅसची फ्लेम कमी केलेली आहे, पाक आपला चांगला घट्ट झालेला आहे। शेवटी यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, तर अर्धा चमचा सैंधव मीठ घातलं म्हणजे काळं मीठ आणि अर्धा चमचा आपलं नेहमीचं मीठ घातलं। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता मसाले घातल्यानंतर पुन्हा 1 ते 1.5 मिनिटं हे लोणचं शिजवून घेतलेलं आहे। आणखी एकदा शेवटी चेक करूयात, तर बघा पहिल्यापेक्षा थोडी मोठी तार होते, याचा अर्थ आपलं हे लोणचं परफेक्ट तयार आहे। आता गॅसची फ्लेम लगेच बंद करायची, यापेक्षा जास्त लोणचं आपल्याला शिजवायचं नाही। थोडंसं थंड करून घेऊया आणि त्यानंतर दाखवते, कारण हे लोणचं थंड झाल्यानंतर अजून थोडंसं घट्ट होतं। आता बघा, आपलं हे मस्त चटपटीत चवीचं लोणचं तयार आहे खाण्यासाठी। गरमागरम चपातीला किंवा ब्रेडला लावून खायला खूप टेस्टी लागतं। तुम्ही चपातीला लावून मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता। घरी बनवलेलं आहे, पौष्टिक आहे, एकदम टेस्टी आहे।
तर नक्की ट्राय करून बघा. हे लोणचं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा. कमेंट करून मला नक्की सांगा कसं वाटलं ते. व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. थँक्यू.